हे वामन मेश्राम आहे. हे वामन मेश्राम भारत मुक्ती मोर्चा नावाचं एक संघटन चालवते आणि हे खतरनाक संघटन आहे. ठीक आहे, आपण यायला मानतो कारण हे खूप ज्ञानी माणूस आहे आणि ज्ञानी माणसाचं ऐकायला पाहिजे लोकांना. ठीक आहे, बरेचसे लोक याले अनुसूचित जातीचं संघटन आहे असं म्हणते, पण हे बहुजन या भारतातले SC ST VJNT NT ठीक आहे या सगळ्या लोकांचं संघटन आहे. याचं कॅडर बेस संघटन आहे. हे लोकांना प्रशिक्षित करतात आणि भारत बहुजन लोकांचा आहे. बहुजनावर या देशातल्या 85% लोकांनी भारत बनवला आहे आणि त्याच्या मेहनतीवर बनला आहे. पण याचे मोठाले आंदोलन होतात. ठीक आहे, त्या संघटनाले बामसेप नाव आहे, भारत मुक्ती मोर्चा. ठीक आहे संघटन. तर हे भारतात अनेक ठिकाणी आंदोलन होतात. यानं EVMच्या विरोधात खूप अगोदरपासून ठीक आहे आवाज उचलला, पण याले कोणत्याच राजकीय पक्षानं आतापर्यंत सपोर्ट नाही केला. जेव्हा राजकीय पक्षावर म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉनिक मशीन आणली तेव्हापासूनच आहे बरं. ठीक आहे, याचं आंदोलन चालू. पण आता जेव्हा राजकीय पक्षाच्या उरावर आला, आता हे पुरं उरावर, तर हे उरावर आल्याच्या नंतर आता यायले जाग आली पॉलिटिकल पार्टीजने. ठीक आहे, BJPच्या विरोधात. आणि BJP ठीक आहे नरेंद्र मोदीनं सुद्धा म्हणलं आहे, त्याचं यूट्यूबवर स्टेटमेंट आहे नरेंद्र मोदीचं, का बा EVM भारतातून बंद व्हायला पाहिजे 2014च्या अगोदर. आता तेच EVMले फुल सपोर्ट करून राहिले आणि ठीक आहे ते याच्यासाठी सपोर्ट करून राहिले का त्याला माहीत आहे का EVM हॅक करता येते. आता 2019च्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एका मिलिटरी ठीक आहे मिलिटरीचा माणूस होता, त्यानं बॉर्डरवर ढलढल वर्णाचं पाणी आणि कडक कशा भाकरी भेटते का जे जेवाची इच्छा होत नाही, हे त्यानं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याचा व्हिडिओ टाकला होता. प्रचंड व्हायरल झाला. त्याले तो व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून त्याले कोर्ट मार्शल केलं आणि त्याले काढलं. त्याच्यानंतर त्याच्या पोराचा मर्डर सुद्धा झाला. ठीक आहे, या मिलिटरीमॅनच्या पोराचा. त्याच्यानंतर तो नरेंद्र मोदीच्या विरोधात पहा भाऊ, त्याच्या पोराचा मर्डर होताना नरेंद्र मोदीच्या विरोधात 2019ला उभा राहिला आणि 2019ला नरेंद्र मोदीच्या विरोधात जवळपास 80 का 84 लोकांनी फॉर्म भरले होते. आता काँग्रेस आणि समाजवादी पार्टी ह्या मोठ्या मेजर पार्टी आहेत, तिथं त्यानं फॉर्म भरला नाही. काऊन नाही भरला? या जो माणूस होता मिलिटरीवाला, याच्या बाजूनं प्रचंड लोकांचं जन्म तिथं होतो आणि वाराणसीमधून नरेंद्र मोदी पडते का अशी हवा निर्माण झाली होती. आता 84 आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईननुसार 4 EVM मशीन एकामेकाला जोडता येते एका बूथवर. म्हणजे एका मशीनवर 16 लोकांचे नावं राहते. ठीक आहे, म्हणजे जवळपास 64. ठीक आहे, तर 64 लोक जर असन त्याच्यावर झाले तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाईननुसार ते ठीक आहे बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला लागते. ठीक आहे, आता बहुतेक ही संख्या वाढवली का त्यानं असं वाटते मला. पहिले 64 होती. आता करायचं का बा, तर याच्यातले आपल्याला कमीत कमी 15-20 लोक गायब करावं लागते. ठीक आहे, म्हणजे 20 ते 22 लोक गायब करायला लागते. 84 होते त्याच्यापेक्षा कमी होते, पण ते 64 पेक्षा जास्त होते. ठीक आहे, आणि हे गायब करावं लागते म्हणून त्यानं एका दमानं 23 लोकांचे फॉर्म जवळपास कॅन्सल केले होते एका रातून. शेवटल्या दिवशी रात्री 12, 1, 1:30, 2 वाजता त्याच्यात ह्याही माणसाचा फॉर्म गायब केला, कारण त्याला काँग्रेस आणि समाजवादी पार्टीनं पाठिंबा दिला होता. तिथं त्यानं कॅन्डिडेट उभा केला नव्हता आणि 1,00,000% ह्या माणूस तिथं निवडून म्हणजे देशाचा पंतप्रधान पडला असता, एवढी नाचक्की झाली असती, म्हणून या माणसाचा फॉर्मच कॅन्सल केला. म्हणजे याचा अर्थ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे सरळ सरकारसोबत संगमत करत आहे असं दिसते. असं एक वेळा नाही दिसत, असं अनेक वेळा दिसते. महाराष्ट्राचं इलेक्शन हरियाणाच्या इलेक्शन सोबत लागा लागत